आपण नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्नोत्तर जे आहेत ते सोडविणार आहोत. धडा क्रमांक 4 मूलभूत हक्क भाग 1. तर या धड्याचं जर तुम्ही अजूनही वाचन केलेलं नसेल तर तुम्ही क्विकमध्ये एकदा रिव्हिजन द्या. तुमच्यासोबत वही आणि पेन जरूर ठेवा, जेणेकरून तुमची जे अचूक उत्तरं आहे ते तुम्हाला नोट डाऊन लगेच करता येतील. या धड्यामध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. 1 ते 20 हे क्रमांक तुम्ही तुमच्या वहीमध्ये पानावर लिहून घ्या आणि किती उत्तरं बरोबर आलीत ते नंतर कमेंटमध्ये कळवा. प्रश्न क्रमांक 1. आपल्या देशातील म्हणजे भारत देशातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? हा पहिला प्रश्न आहे. 4 उत्तरं आहेत नेहमीप्रमाणे. पर्याय पहिला पद्मश्री, पर्याय दुसरा पद्मभूषण, पर्याय तिसरा पद्मविभूषण आणि चौथा पर्याय भारतरत्न. तर तुम्ही तुमचं जे उत्तर आहे ते व्हिडिओ पॉज करून तुमचं उत्तर जे आहे ते वहीवर लिहा आणि लगेच तुम्ही ते चेक करायचं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे, आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? अचूक उत्तर आहे भारतरत्न. प्रश्न क्रमांक 2. रिकामी जागा वर्षाखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास संविधानाने बंदी घातली आहे. किती वर्षाखालील ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला 11 वर्ष, पर्याय दुसरा 18 वर्ष, तिसरा पर्याय 12 वर्ष आणि चौथा पर्याय 14 वर्ष. तर तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता. या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते आहे 14 वर्ष. प्रश्न क्रमांक 3. मूलभूत अधिकार व्यक्तीला रिकामी जागा नंतर मिळतात. केव्हा मिळतात ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला वयाच्या 18व्या वर्षी, पर्याय दुसरा 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तिसरा पर्याय जन्मता आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर अचूक उत्तर आहे मूलभूत अधिकार व्यक्तीला जन्मता मिळतात. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी शोषणाचा प्रकार कोणता? 3 पर्याय आहे, त्यापैकी जो शोषणाचा प्रकार आहे तो किंवा चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. पर्याय पहिला वेठबिगारी, पर्याय दुसरा गुलामासारखे वागवणे, पर्याय तिसरा कामाचा योग्य मोबदला न देणे आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर शोषणाच्या प्रकारामध्ये अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हे जे तीनही आहेत हे म्हणजेच वेठबिगारी, गुलामासारखे वागवणे आणि कामाचा योग्य मोबदला न देणे हे तीनही शोषणाचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 5. कोणताही कायदा सर्वांसाठी रिकामी जागा असतो. पर्याय पहिला वेगवेगळा, पर्याय दुसरा गरीब श्रीमंतांसाठी वेगळा, पर्याय तिसरा गुन्ह्यावर अवलंबून आणि चौथा पर्याय समान. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे कोणताही कायदा सर्वांसाठी समान असतो. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या बाबींपासून संरक्षण मिळाले तर व्यक्ती आपल्या गुणांचा विकास करू शकते? तर पहिला पर्याय आहे पर्याय पहिला अन्याय, पर्याय दुसरा शोषण, पर्याय तिसरा भेदभाव आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्न क्रमांक 7. नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद रिकामी जागा मध्ये करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी ती नोंद करण्यात आलेली आहे तो आपल्याला अचूक पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. पर्याय पहिला मूलभूत हक्कांच्या पुस्तकात, पर्याय दुसरा धर्मग्रंथात, पर्याय तिसरा संविधानात व धर्मग्रंथात म्हणजे या दोन्ही ठिकाणी आणि चौथा पर्याय संविधानात. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचं जे अचूक उत्तर आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहू शकताय. या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे म्हणजे नागरिकांना जे मूलभूत हक्क मिळालेले आहेत त्यांची नोंद आपल्याला पाहायला मिळते संविधानामध्ये. प्रश्न क्रमांक 8. रिकामी जागा या वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क आहे. तर कोणत्या वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला 7 ते 14 वर्ष, पर्याय दुसरा 5 ते 10 वर्ष, पर्याय तिसरा 6 ते 14 वर्ष आणि चौथा पर्याय 14 वर्षापर्यंत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 6 ते 14 वर्ष.
या ठिकाणी 6 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क आहे, तो मूलभूत हक्क आहे. प्रश्न क्रमांक 9. स्वातंत्र्याच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर 3 पर्याय आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्वांचा होतो. पर्याय पहिला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्याय दुसरा सभा स्वातंत्र्य, तिसरा पर्याय संस्था व संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्वांचा होतो. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं अचूक उत्तर लिहू शकता आहे. या ठिकाणी अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्वांचा होतो. म्हणजे या ठिकाणी या तिन्ही बाबींचा समावेश जो आहे तो स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 10. समाजात शक्यतो शोषण कोणाचे जास्त प्रमाणात होते? जे शोषणाला बळी पडतात त्यांचं अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला स्त्रिया व बालके, पर्याय दुसरा दुर्बल घटक, पर्याय तिसरा अल्पसंख्य समाज आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर जे शोषण आहे ते शोषण होते, त्याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. या तीनही बाबींचं शोषण जे आहे ते समाजात साधारणतः आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 11. संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणते पदक दिले जात नाही? पर्याय पहिला परमवीर चक्र, पर्याय दुसरा पद्मश्री, पर्याय तिसरा अशोक चक्र आणि चौथा पर्याय शौर्य चक्र. तर या ठिकाणी जे पदक दिलं जात नाही ते आपल्याला शोधायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पद्मश्री. पद्मश्री हे जे पदक आहे हे पदक नाही आहे, हा सन्मान आहे, पदवी आहे. तर पद्मश्री ही नागरी सेवा जी आहे त्याबद्दल ते दिलं जाते. राहिलेले 3 जे आहेत म्हणजे परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र हे संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात. प्रश्न क्रमांक 12. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला रिकामी जागाचा हक्क असतो. कोणता हक्क असतो ते शोधायचं आहे. पर्याय पहिला खाण्याचा, पर्याय दुसरा जगण्याचा, पर्याय तिसरा शिकण्याचा आणि चौथा पर्याय खेळण्याचा. तर जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या हक्कानुसार प्राप्त होते? पर्याय पहिला समतेच्या, पर्याय दुसरा धार्मिक स्वातंत्र्याच्या, तिसरा पर्याय शोषणाविरुद्धच्या आणि चौथा पर्याय स्वातंत्र्याच्या. तर लक्षात घ्या, भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्कानुसार प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 14. रिकामी जागा चक्र हा संरक्षण दलातील सर्वोच्च सन्मान आहे. संरक्षण दलातील सर्वोच्च सन्मान कोणता ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला अशोक चक्र, पर्याय दुसरा परमवीर चक्र, तिसरा पर्याय शौर्य चक्र आणि चौथा पर्याय भारतरत्न. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे परमवीर चक्र. हे 3 जे आहेत म्हणजे अशोक चक्र, परमवीर चक्र आणि शौर्य चक्र हे संरक्षण दलातील कामगिरीसाठी दिले जातात. चौथा जो आहे भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, परंतु हा संरक्षण दलातील सर्वोच्च सन्मान नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 15. बालकाला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून शासन खालीलपैकी कोणता प्रयत्न करते? पर्याय पहिला लसीकरण मोहीम राबवते, दुसरा पर्याय शाळा आणि खेळाचे मैदान तयार करते, तिसरा पर्याय पोषक परिस्थिती निर्माण करते आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या वहीत लिहा आणि लगेच तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 16. समानतेच्या हक्कात कोणकोणत्या बाबी येतात? ज्या बाबी येतात त्या आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव करता येत नाही. पर्याय दुसरा सरकारी नोकरी देताना जात धर्म लिंग यावरून भेदभाव करता येत नाही. पर्याय तिसरा अस्पृश्यता हा दखलपात्र गुन्हा आहे आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर समानतेच्या हक्कामध्ये ज्या बाबी दिसून येतात त्याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. या 3ही बाबी ज्या आहेत त्या समानतेच्या हक्कामध्ये समाविष्ट आहेत, त्यामुळे त्या समानतेच्या हक्कामध्ये येतात.
प्रश्न क्रमांक 17. संविधानाने मूलभूत हक्क प्रदान करताना कोणती बंधने घातली आहेत? जी बंधनं घातलेली आहेत ती आपल्याला शोधायची आहेत. पर्याय पहिला, हक्कांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. पर्याय दुसरा, इतरांचे नुकसान होईल असे काम नको. पर्याय तिसरा, इतरांच्या जीविताला हानी पोचेल अशी बाब करू नये. आणि चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व बरोबर. तर संविधानाने मूलभूत हक्क प्रदान करताना जी बंधनं घातलेली आहेत त्याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे या तीनही बाबींचं बंधन संविधानानं आपल्यावरती घातलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18. आता हा जरा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. यामध्ये एकूण 2 विधानं दिलेली आहेत. या 2 विधानांपैकी जे विधान बरोबर असेल किंवा चूक असेल किंवा बरोबर आणि चूक असेल तर ते आपल्याला शोधायचं आहे. विधान पहिलं आहे बघा, कोणालाही व्यक्तीचे जीवित हिरावून घेण्याचा हक्क नाही. आणि विधान दुसरं आहे, कोणालाही अटक करता येते. तर पर्याय बघा, पहिला पर्याय फक्त ए बरोबर, ए विधान फक्त बरोबर. फक्त बी बरोबर म्हणजे फक्त दुसरंच विधान बरोबर. दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर दोन्ही विधानं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की कोणत्याही व्यक्तीला इतर दुसऱ्या व्यक्तीचं जीवन जे आहे ते हिरावून घेण्याचा हक्क नाही. हे विधान जे आहे पहिलं ते बरोबर आहे. आणि दुसरं, कोणालाही अटक करता येते, तर कोणालाही विना चौकशी अटक करता येत नाही. त्यामुळे फक्त ए विधान जे आहे ते बरोबर असणार आहे. बी विधान हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 19. संविधानाने नागरिकांना अमर्याद हक्क दिलेले आहेत. हे सुद्धा 18 नंबरचा प्रश्न जसा होता तसंच हे सुद्धा आहे. आणि दुसरं विधान, हक्कांचा वापर बेजबाबदारपणे करता येतो. तर पहिलं विधान जे आहे पर्यायामध्ये बघा, पहिला पर्याय ए बरोबर, दुसरा पर्याय बी बरोबर, तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही चूक. तर आपण जर पहिलं जे विधान आहे ते जर व्यवस्थितपणे वाचलं तर लक्षात येते की संविधानाने नागरिकांना अमर्याद हक्क दिलेले नाही आहेत. तर हक्कही मर्यादित आहेत आणि त्यांचा वापरसुद्धा आपल्याला जबाबदारपणे करावा लागतो. त्यामुळं पहिलं जे विधान आहे हे विधान चूक आहे, अमर्याद हक्क दिलेले नाहीत. आणि दुसरं जे विधान आहे, हक्कांचा वापर बेजबाबदारपणे करता येतो, तर हे विधानसुद्धा चूक आहे. म्हणजेच काय, तर हक्कांचा वापर हा जबाबदारीने आपल्याला करावा लागतो. त्या हक्कांवरती काही प्रमाणात बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे ही दोन्ही विधानं जी आहेत ही दोन्ही विधानं असणार आहेत चूक. शेवटचा प्रश्न क्रमांक 20. भारतीय संविधानाने रिकामी जागाचे पालन करणे हा गुन्हा ठरविला आहे. ज्याचं पालन करणं हा गुन्हा आहे तो आपल्याला पर्याय शोधायचा आहे. पर्याय पहिला, भाषणाचे. पर्याय दुसरा, अमर्याद हक्कांचे. पर्याय तिसरा, अस्पृश्यतेचे. आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर लक्षात घ्या, भारतीय संविधानानं अस्पृश्यतेचं पालन करणं हा गुन्हा ठरविला आहे.